नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये. मंडळी, जय भीम कुणी म्हणावं एक अतिशय सुंदर असं भाषण काल पार पडलेलं आहे. बघूयात हे भाषण. जय भीम. जय भीम कुणी म्हणावं. एखाद्या जातीत जन्माला आलेला आहे म्हणून मी जय भीम म्हणावं का? मी धर्म स्वीकारलेला आहे किंवा मी एखाद्या धर्मात जन्मलो म्हणून मी जय भीम म्हणावं का? मी जय भीम का म्हणावं आणि जय भीम कुणी म्हणावं? या भारत देशात असलेला प्रत्येक कामकरी, प्रत्येक शेतकरी, कुठला कामकरी, एक उदाहरण देते. जितक्याही मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स या मुंबईमध्ये दिसत आहेत ना, त्याच्या बिल्डरच्या हाताखाली छोट्यातला छोटा मजूर जो काम करतो त्या प्रत्येकानं जय भीम म्हटलं पाहिजे. जय भीम कुणी म्हटलं पाहिजे? प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री जिला शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, ज्या व्यक्तीने तिचं स्त्रीत्व फार मुळापासून समजून घेतलेलं आहे, असे असणारे बाबासाहेब आंबेडकर, अशा स्त्रीने, अशा प्रत्येक मुलीने जय भीम म्हणावं. जय भीम कुणी म्हणावं? ज्याही व्यक्तीवरती या संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर या संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे अन्याय होत असेल त्या प्रत्येक व्यक्तीने जय भीम म्हणावं. एवढा दरारा जय भीम या शब्दाचा असावा. म्हणून हात वर करून प्रत्येकाने बोलायचंय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या जिजाऊ मासाई, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील, असे स्वतःच्या सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. सिंहाच्या जबड्यात घालून दात, मोजीन दात ही जात मराठ्याची, छत्रपती संभाजी राजे भोसले. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे. छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे, छत्रपती शिवरायांना शिकवण देणारे व छत्रपती शिवरायांचे खरे गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज. कोणास न पिढी कमावले ते खाई, सर्व सुख देई आनंदात. हीच खरी नीती, मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. असे स्त्री शिक्षणाचा लढा पुढे नेणारे, प्रत्येकाला सत्य म्हणजे काय हे जाणून देणारे, सत्य शोधक याची जागृती करणारे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांच्याच पावलांवरती चालत चालत स्त्री शिक्षणाचा लढा देणाऱ्या सावित्रीबाई फुले. इतकंच नव्हे, ज्यांच्यामुळे आज आपण सर्वजण इथे आबादित आहोत, उपस्थित आहोत, त्या जाती भेदाला दूर करणारे अनेक वर्षांपूर्वी, अनेक शतकांपूर्वी ते म्हणजे संत रोहिदास महाराज. पुढे चालून आणखी महापुरुषांबद्दल बोलायचं झालं, वडिलाने मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची शिक्षण देणे अगत्याची. अशी ग्रामहितेतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. दगडाच्या मूर्तीत देव नसून तुमच्या आमच्या देव आहे ही शिकवण देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा, ज्याच्यामुळे आज मी इथे उपस्थित आहे, ज्याच्यामुळे मी बोलू शकते. सूर्य कधी कुणाच्या तळहाताला झाकत नाही, हिमालय कधी कुणाच्या बापालाही वाकत नाही, आणि मी जे बोलते त्याला मला अडवायची कुणाची ताकद नाही. आणि ही ताकद मला मिळालेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः वंदन करते. आज जर सांगायचं झालं तर काहीशा सोप्या सरळ ओळींमध्ये मी सांगते कशासाठी आपण इथे उपस्थित आहोत. This trampling essence of words, selective but appreciable all constitutions.
the virtuous ethos of each and every religious spirit, the immortal soul of most diversified nation, that is India, and eternal spirit of pragmatic and true-hearted Indian citizen. म्हणजेच माहितीये काय, जगातल्या प्रत्येक निवडक व उत्तम संविधानाचा सार म्हणजे भारतीय संविधान. जगातल्या सर्व धर्मांचा सत्य तत्वज्ञानाचा सार काय, सत्य तत्वज्ञानाचा सार म्हणजे संविधान. विज्ञानवादी, वास्तववादी व सत्य आचरणशील असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांची ताकद म्हणजेच भारतीय संविधान. आणि याच भारतीय संविधानाच्या सन्मानानिमित्ताने, याच्या भारतीय संविधान सन्मान रॅलीच्या निमित्ताने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. म्हणून प्रथमतः मी त्यांना देखील वंदन करेन. मी ज्या 4 ओळी म्हणाली त्यातून दुसरी ओळ म्हणजे अशी, सर्व धर्माच्या सत्य तत्वज्ञानाचा सार. धर्म कोणता? लोकांनी तयार केलेला स्वतःच्या स्वार्थासाठीचा लौकिक धर्म नव्हे. लोकांनी धर्म तयार केले स्वतःच्या स्वार्थासाठी, तो धर्म नाहीच. त्यात क्रांतिकारी संत तुकाराम महाराज सांगतात की हाच एकमेव खरा धर्म आहे, बाकीचे. आता आणखी पुढे चालून सांगायचं झालं तर ही संतांची मादियारी म्हणजे नेमकी कोण? अलीकडे आपल्याला असं ऐकायला भेटतं, भारताच्या संविधानाचा कोणता वारसा नव्हे, कोणती परंपरा तुम्हाला सांगते की भारतीय संविधान हे वाजिब आहे, भारतीय संविधान हमारा धर्म कलंकित कर रहा है, भारतीय संविधान हे आमचा धर्म बुडवतोय. हे असे अनेक उद्गार आपल्याला अनेक काहीशा निर्बुद्ध असलेल्या लोकांकडून ऐकायला भेटतं. पण नेमका या संविधानाच्या विचारांवरती आणि या तत्वांवरती चालणारं म्हणजे माहितीये कोण? या महाराष्ट्रात जन्मलेली वारकरी संत मांडली आहे. मग आता संत नेमकं कुणाला म्हणावं? संत कोण आहे? ये ताना करो वो तोडगा करो तुमको सब कुछ मिल जाएगा, याला संत म्हणतात का? हे संत नव्हे, हे संत नाही. असं केल्याने तुम्हाला तसं भेटेल आणि तसं केल्याने तुम्हाला तसं भेटेल, हे तर असं म्हणण्यासारखं झालं, भारत आमची माता आणि भारतातल्या मातांना मारता लाता, हे असं म्हटल्यासारखं झालं. एक प्रकारे सांगायचं झालं, हे नावापुरतीचं घेतलेलं सोंग, नावापुरतीचं घेतलेलं सोंग, पण लोक पुसतात यांचंच डोंग. आणि अर्ध्यातून जास्त बहुजन समाज याच्यात अडकलेला आहे म्हणून त्यांची होते बोंब. मग यांना संत नाही म्हटलं जात. संत कुणाला म्हणावा? संत तो व्यक्ती जो संपूर्ण समाजासाठी जगतो, जो समाजाचं हित जोपासतो. संत त्यांना म्हणावं जे स्वतःसाठी दान मागत नाही, संपूर्ण विश्वासाठी दान मागतो. आता विश्वात्मके देवे, जो विश्वासाठी दान मागतो. आणि संत ते जे मनुष्यामध्ये परिवर्तन करतात आणि तेच परिवर्तनवादी संत म्हणजे ही वारकरी संत मानली आहे. मग वारकरी कुणाला म्हणावा? दुष्ट परंपरा, कुरीती व जिथेही कोणत्या प्रकारचा अन्याय अत्याचार होतोय त्याच्यावरती वार करणारा म्हणजे खरा वारकरी. आणि याच्यावरतीच जे नेहमी चालतात, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, तेच संत तुकाराम महाराज जे नेहमी इथे संविधानिक पद्धतीने चालत असतात. मग आता ही संत मंडळी कशा प्रकारे आलेली आहे? भारताची प्रस्तावना, भारतीय संविधानाची प्रस्तावना कधी आपण बघितली आहे का? मला असं वाटतं
जी स्क्रीन आहे त्याच्यावरती काहीशे शब्द झळकत आहेत. तर भारतीय प्रस्तावनेमध्ये 4 मुख्य शब्द आहेत. जस्टिस, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे जे महत्वाचे शब्द आहे, हेच सर्व महत्वाचे शब्द या संविधानाच्या माध्यमातून वारकरी संत मांदियाळी घेतात. 750 वर्षांपूर्वीची ही परंपरा, त्या परंपरेमध्ये सर्वात प्रथम येतात संत नामदेव महाराज. ते नामदेव महाराज या जगात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून सगळेचे सगळे एक आहे अशा एकेश्वर ईश्वराचा वाद मांडतात. पांडुरंग कुणाचा असावा तर संपूर्ण जनतेचा असावा, उच्च नीचता कोणताही धर्मभेद नसावा, ही संत मांदियाळी मांडतात. त्यानंतर आणखी पुढे जाऊन जायचं झालं तर ही संत मांदियाळी त्याच काळामध्ये किती वैचारिक होती ते बघा. संत रोहिदासजी जे नेहमी जातीवादावरती प्रखरपणे वार करतात आणि काय म्हणतात, ऐसा चाहो राज में जहां मिले सबन को अन्न, छोटे बड़े सब सम बसई, रविदास रहे प्रसन्न. आर्टिकल 21. तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला अन्न सेवन करण्याचा अधिकार आहे, सगळे समान आहेत, हा विचार मांडणारे संत रोहिदास. आणखी पुढे सांगायचं झालं संत चोखामेळा. ज्या काळामध्ये कुणी पुढाकार घेत नव्हतं, स्वतःला तुच्छ लेखत होता, आम्ही पुढे कसं जायचं, त्या काळामध्ये क्रांतीची ज्योत पेटवत संत चोखामेळा पुढे निघाले. कुणी रोखलं तरी सुद्धा मी पुढे चालणार आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेणार. का तर वारकरी संत मांदियाळी ही त्यांच्या सोबत होती. कोण कोण होता आणखी संतांच्या मांदियाळी? आम्ही वारिका करू हजामत बारिका, संत सेनानावी महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, संत सावता माळी. आणखी पुढे सांगायचं झालं तर याच संत मांदियाळीमध्ये महिला संतांचं अग्रगण्य स्थान. संत जनाई माहितीये काय म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारात जाईन मी. माझा पदर जरी खाली आला, कोणी मला हजारो लोकांनी जरी टोकलं तरी मी बंड करून समाजात जाईल. ही बंड करण्याची ताकद या वारकरी संत मांदियाळीमध्ये होती. मग ती संविधानाशी संलग्न कशी काय आहे, कशा पद्धतीने आहे तर बघा, संतांनी व्यक्त केलेले आहेत स्वतंत्रपणे स्वतःचे विचार स्वतःच्या अभंगांमधून. तर हेच आपल्याला सांगतं आर्टिकल 19, फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. आम्हाला कशाचा अधिकार आहे? आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आम्हाला आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे. हे व्यक्त करतं संतांचे अभंग सुद्धा, की त्यांनी निर्भीडपणे त्यांचे अभंग मांडले. मग वारकरी संत मांदियाळी ही संविधानिक संत मांदियाळी आहे. इतकंच नव्हे, आणखी पुढे सांगायचं झालं तर संत मंडळी विचार मांडतात की या पांडुरंगा पुढे सगळे समान आहेत. छोटा असेल, मोठा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल. आर्टिकल 14, इक्वॅलिटी बिफोर लॉ. कायद्या पुढे सगळे समान आहेत, हे संविधानाने अधिकार दिला. तोच अधिकार ही संत मांदियाळी सुद्धा तिथे मांडते की या देवाच्या पुढे तर सगळे सारखेच आहेत. कसे बघा, समविचाराचे असणारी ही संतांची मांदियाळी आणि त्याचबरोबर संविधान आहे. आणखी पुढे सांगायचं झालं संत जनाई बंड तर करतात, संत मुक्ताई नामदेवरायांना उपदेश देतात, ज्ञानोबारायांना उपदेश देतात. त्याचबरोबर 1400 वर्षाचं तप केलेल्या चांगदेवाला उपदेश देतात. हे काय संदेश देतो आपल्याला की इथे स्त्री पुरुष समान आहे. आणि त्यालाच म्हटलं गेलं आहे आर्टिकल 15, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलीजन, कास्ट अँड जेंडर. जेंडर म्हणजेच काय, लिंगाबद्दल कोणीही भेदभाव करणार नाही. संविधानाच्या बरोबरीतच असलेली ही संत मांदियाळी जी सर्वांना समान मानते. आणखी पुढे सांगायचं झालं, ही संतांची मांदियाळी संत नामदेवांपासून तर संत शेख मोहम्मद यांच्या पर्यंत कशा पद्धतीने समान आहे. तर इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव कसा नाही.
संत चोखा मेळा वारीमध्ये निघाले आणि त्या वेळेला अस्पृश्यता ही फार जोरदार पद्धतीने मानली जायची आणि वारीला निघालेले असताना संत चोखा मेळा भजन म्हणत म्हणत जातात, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराजचा मी महान, असे उद्गार काढतात आणि असंच अभंग म्हणत म्हणत माहितीये काय म्हणतात, हे देवा माझ्याने तू वाटणार तर नाही ना, तुझा भजन करणारे जे संत आहे त्यांना जर मी स्पर्श केला तर ते तर वाटणार नाही ना. हा विचार करत संत चोखा मेळा नामदेवरायांच्या भेटीसाठी गेले आणि नामदेवरायांचा एक हात दूर होऊन खाली पाया पडण्यासाठी संत चोखा मेळा वाकले. त्यांच्या मनात प्रश्न होता, मी तर अस्पृश्य आहे, संत नामदेव महाराज माझा स्पर्श कस काय सहन करतील, म्हणून मी दुरून चरण स्पर्श करतो. परंतु संत नामदेव महाराज काय करतात, स्वतःच्या दोन्ही हातांनी चोखा मेळ्यांना उभा करतात आणि घट्ट असं आलिंगन देतात आणि म्हणतात, इथेच सगळा भेदभाव संपला, कोणीच अस्पृश्य नाही, कोणीच महान नाही, सगळे समान आहेत, फक्त विचार शुद्ध असण्याची आवश्यकता आहे. याच विचारधारेला धरून चालणारी ही संपूर्ण संतांची मांदियारी आहे आणि हेच संविधानामध्ये आर्टिकल 17 सांगितलं आहे, अबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी. जे विचार आहेत हे भेटले की तुम्हाला भेटतो जस्टिस म्हणजे न्याय. आणि हेच संतांच्या मांदियाडीत सांगितलेलं आहे की संत हे सगळे तत्व पाळतात आणि संतांकडे न्यायच आहे. मग मॅच्युरिटी इज व्हेन यू विल अंडरस्टँड, वारकरी हे पुराणमतवादी नाहीत, वारकरी हे संविधानवादी आहे. संविधानाला धरून चालणारी ही संपूर्ण वारकरी मांदियारी आहे, ही संपूर्ण मांदियारी आहे. हेच आपण सर्वजणांनी प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्यायचं आहे. आणि जो अधिकार आज आपण म्हणतो तेच तुकोबाराय म्हणतात, सकळासी येथे आहे अधिकार, प्रत्येकाला इथे अधिकार आहे. जाता जाता एकच बोलेल, किसी को पैसों का अभिमान तो किसी को अंधे धर्म का अभिमान, किसी को पैसों का अभिमान तो किसी को अंधे धर्म का अभिमान. लेकिन इन्हें नहीं पता, लेकिन इन्हें नहीं पता सत्य, त्याग, प्रेम और न्याय से युक्त है हमारा भारतीय संविधान. पुन्हा एक वेळेस जय भीम, जय शिवराय. तर मंडळी, हाच तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल झालेला व्हिडिओ, जय भीम कोणी म्हणावं. BBC मराठीने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, त्याचा पुढचा भाग आपण या व्हिडिओमधनं पाहूया. तर एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणतात. जय भीम या शब्दावर हजारो नव्हे तर लाखो गाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गायली जातात. तमिळनाडूत पण या एका शब्दाने सध्या वेड लावलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होतं. त्यांचा गौरव म्हणून, त्यांची आठवण म्हणून आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असलेले लोक जय भीम म्हणतात. जय भीम केवळ एक अभिवादनाचा शब्दच न राहता आज तो आंबेडकरी चळवळीचा नारा झालेला आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या शब्दाला तर चळवळीचा प्राण म्हणतात. हा शब्द अभिवादनापासून क्रांतीचं प्रतीक कसा झाला याचा प्रवास देखील रंजक आहे. जय भीम हा शब्द केव्हा रूढ झाला आणि महाराष्ट्रात तयार झालेला हा शब्द भारतभर कसा पसरला हे शोधण्याचा हा प्रयत्न BBC मराठीच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. जय भीम नारा कोणी दिला? जय भीमचा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास, LN लक्ष्मण नगराळे यांनी 1935 मध्ये दिला अशी नोंद आहे. बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिजन्स बेरारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रकार कार्यकर्ते होते. नाशिकच्या काळाराम मंदिरातला लढा, चौदार तळ्याचा सत्याग्रह यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घराघरात पोहोचलेलं होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातून दलित नेत्यांची जी फळी उभी केली होती त्यापैकी बाबू हरदास हे त्यापैकीच एक होते. बाबू हरदास यांनीच जय भीमचा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुवमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकात आहे. गुंड प्रवृत्तींच्या लोकांवर नियंत्रण यावे तसेच समतेविषयक विचार गावोगावी पोहोचावेत
हा विचार घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ते सचिव होते. जय भीमचा नारा कसा तयार झाला याबद्दल कसा तयार झाला असं विचारलं असता दलित पॅन्थरचे सहसंस्थापक ज.व्ही. पवार सांगतात की कामठी आणि नागपूर परिसरातील कार्यकर्त्यांचं संघटन बाबू हरदास यांनी उभं केलं होतं. या दलातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितलं होतं की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार, राम राम किंवा जोहार मायबाप न म्हणता जय भीम असं म्हणावं आणि जय भीमला प्रत्युत्तर म्हणून बलभीम म्हणावं. ज्याप्रमाणे मुस्लिम लोक सलाम सलाम वालेकुम या अभिवादनाला उत्तर देताना वालेकुम सलाम असं म्हणतात, तसंच जय भीमला उत्तर बलभीम म्हणावं असं त्यांनी सुचवलं होतं. पण पुढे जय भीमला उत्तर जय भीमनेच देण्याची पद्धत रूढ झाली आणि तीच कायम राहिल्याचं सांगितलं जातं. तर ज.व्ही. पवार यांनी ही माहिती दिलेली आहे. पवार यांनी राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यासोबत काम केलेलं आहे. तसंच त्यांचं दलित पॅन्थरवरील पुस्तकही प्रकाशित झालंय. ते पुढे सांगतात 1938 साली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मकरंदपूर येथे भाऊसाहेब मोरे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती. या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते. त्या सभेत मोरे यांनी जनतेला सांगितलं की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना जय भीमच म्हणत जाऊ. बाबू हरदास यांनी हा नारा दिला तर भाऊसाहेब मोरेंनी या नाऱ्याला समर्थन दिलं असं पवार सांगतात. थेट बाबासाहेबांनाच जय भीम म्हटलं तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीतच जय भीम या अभिवादनाला सुरुवात झाली होती. चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना तर जय भीम म्हणतच असतात, पण एखादा कार्यकर्ता थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जय भीम म्हणत असे. त्यावेळी बाबासाहेब त्या व्यक्तीच्या अभिवादनाचं उत्तर केवळ स्मित हास्य करून द्यायचंय असं माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे हे सांगतात. न्यायाधीश सुरेश घोरपडे हे सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. विदर्भातील दलित चळवळीचे ते अभ्यासक आहेत. बाबू हरदास यांच्या कार्यावर त्यांनी आतापर्यंत अनेक लेख लिहिलेले आहेत, तसंच व्याख्यानं देखील दिलेली आहेत. ते सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दलित उद्धारासाठी जे आंदोलन सुरू केलं त्यात अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. त्यापैकी एक बाबू हरदास LN होते. जय भीम प्रवर्तक बाबू हरदास LN किशोर वयापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1904 रोजी झाला होता आणि 1920 मध्ये सामाजिक चळवळीशी ते जोडले गेले. नागपूर येथील पटवर्धन हायस्कूल मधून ते मॅट्रिक पर्यंत शिकले. त्यांना जय भीम प्रवर्तक याच विशेषणाने ओळखलं जातं असं माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे हे सांगतात. आंबेडकरांच्या प्रेरणेने त्यांनी कामठी येथे 1924 साली संत चोखामेळा वसतिगृहाची स्थापना केली. यामुळे खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय झाली. त्यांनी कष्टकरी वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा देखील सुरू केल्या होत्या. त्यांचं इंग्रजी उत्तम होतं आणि बहुजन समाजातल्या मुलांना इंग्रजी यावं असं त्यांना प्रचंड मनापासून वाटायचं. त्यातूनच त्यांनी अशा विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि असं देखील न्यायाधीश घोरपडे सांगतात. बीडी मजूर फोटो 1925 साली त्यांनी बीडी मजुरांची संघटना स्थापन केली. विदर्भातील दलित आणि आदिवासी समाजातील लोक तेंदूपत्ते गोळा करत असत. बीडी कारखान्यांमध्ये काम करत तसेच घरोघरी बीडी वळण्याचे काम देखील चालायचं. बीडी कारखानदार आणि कंत्राटदार अशी लोकांची पिळवणूक करायचं आणि ही पिळवणूक बघता बाबू हरदास त्यांनी त्यांची संघटना उभी करायचं ठरवलं आणि त्यांनी त्यांची संघटना उभी करून त्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून दिला असं देखील न्यायाधीश घोरपडे सांगतात. बीडी मजुरांच्या संघटनेचं काम केवळ विदर्भापुरतच मर्यादित राहिलं नाही तर 1930 साली त्यांनी मध्य प्रदेश बीडी मजूर संघाची देखील स्थापना केल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुवमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स 1957 ते 1956 या पुस्तकामध्ये आहे. 1932 साली डिप्रेस्ड क्लास मिशनचं दुसरं अधिवेशन कामठी येथे झालं होतं. बाबू हरदास हे स्वागत समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य असं स्वागत त्यांनी केलेलं होतं. डॉक्टर आंबेडकरांच्या कामठी येथील भेटीनंतर त्यांचा या चळवळीतील उत्साह कैक पटींनी वाढलेला होता. न्यायाधीश घोरपडे सांगतात की 1927 साली त्यांनी मराठा नावाचं पत्रक सुरू केलं होतं. अशी नोंद वसंत मून यांनी लिहिलेल्या वस्ती
या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद देखील उपलब्ध आहे. गेल ऑम्वेट यांनी वस्तीचा अनुवाद गोइंग अप अनटचेबल असा केलेला आहे. बाबू हरदास हे कवी आणि लेखक होते असं वसंत मून यांनी लिहिलेलं आहे. मी आंबेडकरांच्या पक्षाचा आहे. 1937 साली विधानसभा निवडणुकीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. त्यांच्या विरोधात एक धनाढ्य व्यक्ती उभा करण्यात आलेला होता. व्यक्तीचा उल्लेख वसंत मून यांनी लाला असा केलेला होता. या लालांच्या एका कार्यकर्त्यांनी हरदास यांच्याकडे आला आणि त्यांनी हरदास यांना आपला अर्ज घेण्यास सांगितलं. पाहिजे ती किंमत लाला देण्यासाठी तयार आहेत असं देखील तो म्हणाला. पण हरदास यांनी यास नकार दिला. मी आंबेडकरांच्या पक्षातर्फे उभा आहे असं ते म्हणाले. आम्ही भीक मागणं किंवा सोडून दिलेलं आहे. आता आमच्या हक्काचं आम्ही मिळवूनच राहू असं त्यांनी त्या व्यक्तीस ठणकावून सांगितलं होतं. वसंत मून लिहितात, ही गोष्ट तिथेच संपत नाही. त्यानंतर या लालांनी बाबू वस्ताद नावाच्या एका महाकाय पैलवानाला बाबू हरदास यांच्याकडे पाठवला. बाबू हरदास यांना तो म्हणाला, तुमची उमेदवारी परत घेण्यासाठी शेठजींनी 10,000 रुपये पाठवल्यात. जर तुम्ही हे घेतले नाही तर ते तुमचा खून देखील करतील. यावर हरदास म्हणाले, मला माहित आहे जर मला काही बरं वाईट झालं तर ते देखील जिवंत राहणार नाहीत. यावर बब्बू उस्ताद म्हणाला, ती तर नंतरची गोष्ट राहील, पण तुमचा जीव गेल्यावर त्याचा काय फायदा. यावर देखील हरदास मागे हटले नाहीत. ते म्हणाले, बाबू आपण बघू पुढे काय होतं ते असं म्हटल्यानंतर बब्बू उस्ताद तिथून निघून गेला. तर मंडळी, अशा पद्धतीचा हा लेख BBC मराठी या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेला आहे. आणि काल झालेल्या या भाषणाचा हा थोडक्यात घेण्यात आलेला आढावा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर निश्चितच शेअर जरूर करा.